ओके. हो, एवढी सगळी सोनवले गावापासून 15 मिनिटं 15 मिनिटाची पायपीट केल्यानंतर समोर असा मोकळा प्रदेश दिसतोय असा, आणि समोर दिसतात बोर्डाच्या मधोमध ते आहेत गणपतीगडाची लेणी. आणि आपलं आजचं जे टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचणं आहे. ओके ना, जे की आपण तासाभरात तिथे आपण रिच होणार आहोत. ओके, चलो ट्रेक सुरू होऊन 5 मिनिट झालेत. ओके ना, तर हा पाणी पूर्ण सुकलेला असा ओढा तिथे आपल्याला मिळाला आहे. ओके, आणि सुंदर असे पक्ष्यांचे आवाज वगैरे आपल्याला ऐकू येत आहेत, आणि आपण सर्वजण ट्रॅकचा आनंद घेत आहोत. ओके ना, तर जवळजवळ 15 मिनिटाची पायपीट केल्यानंतर आता हा गेट लागतोय. जर तुम्ही गणपतीकडे ट्रॅक करत असं सुरुवात केली 15 मिनिटानंतर असा हा गेट लागतोय. जर तुम्ही ह्या गेटपर्यंत जर पोहोचलात तर समजायचं की तुम्ही जी पायपीट करता ती बरोबर आहे. ओके, आणि तुम्हाला आज माझा ट्रेकचा जो पार्टनर आहे तो आहे रोशन, आणि त्याची तिथे देखील तुम्हाला मी ओळख करून देतोय. हा रोशन आहे. ओके, चला भेटूयात पुढे. तर हा जो भाग आहे तो ठाणे वन विभागाच्या वन विभागामध्ये येतोय. तर तुम्हाला ठिकठिकाणी रस्त्याला असे हे फलक, माहिती फलक लावलेले दिसतील. प्राण्यांचे, पक्ष्यांचे जे काही माहिती सांगणारे फलक आहेत. ओके, चला घ्या पुढे. आता आम्ही सध्या दमलेलो आहोत. इथे ओढा लागलाय, छान दगड आहेत, सावलीसुद्धा छान आहे, आणि मम्मीने आम्हाला भाकऱ्या दिल्या होत्या. त्यासोबत आम्ही वडे आणि मिरच्या, जरा पोटपूजा करतो आम्ही. तर अशी गणपतीगडाची वाट सर करत असताना आपल्याला असा हा ओढा लागतो. तर या ओढ्यावर जर आपण पाहिलं तर या दगडींना अशा सरळ रेषेमध्ये असे ठेवलेले आहेत, आणि थरावर थर रचून असा एवढ्या उंचीचा असा एक दगडींचा हा बांध रचलेला आहे, आणि त्यावर असं जाळीने त्याला पूर्ण बांधून घेतलेलं आहे. तर याचा उपयोग पावसाळी बहुतेक ओढा पार करण्यासाठी करत असतील. ओके, तर चला पुढे जाऊयात. जसं जसं आपण गणपती गडद लेण्यांच्या आपण जवळ येता जातो ना, तशी तशी चढाई ही थोडी अवघड होत जाते, टप्पे अवघड होत जातात. आता ही पूर्ण खडी चढाईला सुरुवात झाली आता. ओके ना, बघूयात पुढे कसं काय आहे ते ना, मी तुम्हाला अपडेट करतो. तर ही आहे गणपतीगडाची मुख्य लेणीची खोली आहे सध्या ही. तर आत या. जसं आपण आत येतोय समोर गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. त्या तीनही मूर्ती या 2 ते 2.5 हजार वर्ष अशी जुनी आहे.
इथे अं, शकता खोली आहे आणि ही आहे मुख्य खोली. ओके. ही आहे गणपती बाप्पा आहे आपले 3 गणपती आहेत. आणि बाजूला दोन खोल्या आहेत दोन्ही साईडला. मागे काही खंडक आहे ते खोलाचं खंडक आहे मागे. मागे जर तुम्ही बाहेर पाहिलं, इकडे बघाल आपण, तर ते खोलाचं खंडक आहे. ओके. आणि या सर्व हे जे ही खोली आहे, हा जो काही छत आहे, तर या छताला आधार देण्यासाठी इथे 6 खांब आहेत. 2, 2, 4 आणि पुढचे जे 2 खांब आहेत ते जरा मोठे आहेत. बरं. आणि इथे या जर आपण सर्वात महत्वाचं, या जर खांबांवर आपण जर निरीक्षण जर केलं, तर ते आपल्याला वेगवेगळ्या देवी देवतांचे जे काही मूर्त्या आहेत इथे, तर ते पूर्णपणे अशा कोरलेल्या आपल्याला दिसतात. आपण सांगू नाही शकत नेमकं कोणत्या देवदेवतांचं आहे, पण ते छान असं या देवी देवतांच्या मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत, त्या खांबावर देखील पाहू शकतो आपण. असं पूर्ण हे जवळजवळ 2 ते 2.5 हजार वर्ष जुनी अशी ही लेणी आहेत. बरेचसे उपयोग देतात आणि आपले इथे येऊन जाण्याची ते अशी फुलं सोडतात. तर आजूबाजूला इथे काही राईट्स नाही आहे असे आपले फोन सोडण्याचा. आणि हे जे काही पुरातन वास्तू आहेत या अशा खराब करण्याचा आपल्याला काही राईट्स नाही. इथे जर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर सह्याद्री आदिवासी ट्रस्ट असं यांचं इथे नाव आहे आणि गणेश लेणी. तर ही गणेश लेणी आपण गणपती करत आपण ओळख. खूप छान आणि सुंदर असं तिथे वातावरण आहे. आणि तुम्हाला अजून जर आपण बाहेर जर पडलो इथून आता, तर आता डिसेंबरची सुरुवात होणार आहे. आता डिसेंबरची सुरुवात होणार आहे. आणि असं असताना देखील हा जर आपण पाहिलं तर जो वरून जो पडणारा धबधबा आहे, तर धबधबा अजून देखील हा चालू आहे. इकडनं तुम्हाला प्रॉपर व्ह्यू मिळेल. फोटोग्राफीवर पाहिलं तर हा याचे या धबधब्याचे हे तुषार जे आहेत ते अजून देखील आपला थकवा इथे आपल्याला रिलॅक्सेशन देण्यासाठी पुरेसे आहे. तर खूप छान असं ठिकाण आहे. थँक्यू.